नमस्कार, मी पूजा कारेकर विविधामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते आहेत शशी करंदीकर. तर ते कॉर्पोरेट इमिग्रेशन कन्सल्टंट म्हणून त्यांच्याच ध्रुव इंटरनॅशनल कंपनीचे काम पाहतात. तर आपण त्यांच्याचकडून त्यांचा हा जो कंपनीचा प्रवास आहे तो जाणून घेऊया. तर शशी, तुझं विविधामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि दुसरं असं की शशी हा माझा कॉलेज फ्रेंड आहे, त्यामुळे मी तुला एकेरी हाक मारणार आहे. काही हरकत नाही ना? बिलकुल नाही. इनफॅक्ट तू सुरुवातीलाच मी सांगणार होतो तुला की आपण ती औपचारिकता बाजूला ठेवूया, आपण एक छान संवाद साधूया. तुला विचार, काय विचारायचं असेल ते माझ्या कंपनीबद्दल. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की ही ध्रुव इंटरनॅशनल कंपनी आहे ती सुरू करावी असं तुला का वाटलं आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? मुळात ही कॉर्पोरेट इमिग्रेशन स्पेशलिस्ट असलेली कंपनी आहे. आम्ही मल्टीनॅशनल कंपन्यांना सल्ले देतो. आणि ही संकल्पना कशी सुचली? 2007 साली ही कंपनी सुरू झाली. त्याच्या आधी जवळपास 6 ते 7 वर्ष मी टाटा जॉन्सन कंट्रोल्स नावाच्या कंपनीमध्ये ओव्हरसीज HR इन्चार्ज म्हणून काम करत होतो. अरे वा. आणि त्या कामाचा भाग म्हणून मला माझ्या एम्प्लॉईजना, माझ्या कलिग्सना निरनिराळ्या देशांमध्ये लॉंग टर्म विजावर पाठवायला लागायचं. आता त्याच्याकरता त्या वर्क परमिट प्रोसेसिंग मध्ये काय निटिग्रिटीज आहेत किंवा त्याच्यात काय अडथळे येतात किंवा त्याच्यात काय चॅलेंजेस असतात, हे सगळे मी जवळून त्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे मी विचार केला की अशा ज्या काही ग्रोईंग ग्लोबल कंपन्या आहेत ज्यांना अशा प्रकारची एक्सपर्टीज त्यांच्याकडे नाही, त्या लोकांना जर का आपण मदत करू शकलो तर या संकल्पनेतून या कंपनीची निर्मिती झाली. आणि ही 2007 सालापासून ही कंपनी कार्यरत आहे. अरे वा. शशी, एखाद्या कंपनीला त्यांच्या एम्प्लॉईला दुसऱ्या परदेशात पाठवायचं असेल, दुसऱ्या देशामध्ये, तर नक्की तुझी कंपनी त्यांना कशी मदत करते? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा वर्क परमिट ज्या एका पर्टिक्युलर कंट्रीचं करायचं असतं त्यावेळेला तिथलं लोकल कोणीतरी प्रेझेन्स महत्वाचा असतो. म्हणजे मग तो कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल किंवा मग कॉर्पोरेट लॉयर असेल, इमिग्रेशन लॉयर असेल. आता माझी कंपनी इतकी वर्ष आहे, सगळ्या ग्लोबली माझे इमिग्रेशन लॉयर्स, माझं त्यांच्याशी टायअप आहे. तर मुळात ज्या कंपनीला त्यांच्या एम्प्लॉईजना प्रोजेक्टसाठी ज्या देशात पाठवायचं असेल तर आधी त्या कंपनीचे बॅकग्राऊंड मी समजून घेतो की त्यांची जॉईंट व्हेंचर कंपनी तिथे आहे का किंवा ब्रांच ऑफिस आहे का, आणि त्याच्याप्रमाणे मग वर्क परमिट प्रोसेस करावं का इंट्रा कंपनी ट्रान्सफर हा विजाचा पर्याय द्यावा हे मी ठरवतो. आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रकार आहेत. हो, वर्क परमिट लॉंग टर्म विजा, फक्त लॉंग टर्म विजा हा एक जेनरिक स्टेटमेंट झालं, जेनरिक टर्मिनॉलॉजी झाली. पण वेगवेगळ्या कंट्रीजचे वेगवेगळे नावं आहेत त्या विजाची. जसं की L1 किंवा H1 हे दोन्ही वर्क विजाच आहेत. पण L1 हे कंपनी इंट्रा कंपनी ट्रान्सफर विजा आहे. H1 ही फ्रेश एम्प्लॉयमेंट आहे, अपॉइंटमेंट आहे, US कंपनीने डायरेक्ट एखाद्या फॉरेनरला अपॉइंट करण्याची. तसं तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलात तर सप्लास 482 नावाचा विजा आहे, तो सुद्धा लॉंग टर्म विजाच आहे. तुम्ही जपानमध्ये गेलात तर सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी त्याला म्हणतात. तर नावं वेगवेगळी आहेत. पण मग कुठल्या प्रकारचं, आता जर्मनीमध्ये ब्ल्यू कार्ड आहे, मग ब्ल्यू कार्डची एक मिनिमम सॅलरी रिक्वायरमेंट आहे, मग ती तुम्ही कम्प्लाय करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मग माझी कंपनी त्या कंपनीला, म्हणजे क्लायंट कंपनीला योग्य तो सल्ला देते. ओके. तुझ्या क्लायंट कंपनीच्या एम्प्लॉईला परदेशातल्या त्यांच्या ब्रांच मध्ये जर पाठवायचं असेल तर विजा मिळवणं सोपं आहे का? हा, कम्पॅरेटिव्हली मी म्हणेन सोपं आहे. कारण ज्या वेळेला फ्रेश डिप्लॉयमेंट असते त्यावेळेला मार्केट सर्च नावाचा प्रकार असतो. मार्केट सर्च याच्याकरता की प्रत्येक कंट्रीचं गव्हर्नमेंट हे त्यांच्या लोकल एम्प्लॉयमेंट बद्दल कॉन्शियस आहे. त्यामुळे ती लोकल एम्प्लॉयमेंट, जर का माझ्या इकडच्या क्लायंटचा माणूस म्हणजे इंडियन तो तिकडे जाऊन फॉरेनर्सचं काम करणार असेल आणि त्याचा जॉब खाणार असेल तर त्याला वर्क परमिट मिळणार नाही. पण इंट्रा कंपनी ट्रान्सफर मध्ये स्किलसेट हा जो काही प्रकार असतो की ज्याला आपण प्रोप्रायटरी टूल म्हणतो, की एखादं प्रॉडक्ट इथल्या कंपनीने डेव्हलप केलेलं आहे ज्याच्यावर एक्सपर्टीज त्या एम्प्लॉईची आहे, बरोबर, आणि ते नॉलेज तिकडच्या कंपनी, तिकडच्या देशातल्या कोणाच नागरिकाला असणार नाही, आणि म्हणून ते कम्पॅरेटिव्हली सोपं जातं. एखाद्या देशाचं वर्क परमिट मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात? जसं मी म्हटलं तसं की माझे हे सगळे कॉर्पोरेट क्लायंट्स आहेत आणि त्यांना त्यांच्या एम्प्लॉईजना परदेशात एखाद्या प्रोजेक्टवर पाठवायचं असेल तर मुळात प्रोजेक्टचं ड्युरेशन काय आहे, ज्या व्यक्तीला पाठवायचंय
त्या व्यक्तीचं स्किल सेट काय, त्याचा एक्सपिरियन्स काय आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्या व्यतिरिक्त तो तिथे जाऊन काय काम करणार आहे, जे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन नावाचा जो प्रकार म्हणतो आम्ही कॉर्पोरेटमध्ये, की जॉब डिस्क्रिप्शन किंवा जॉब प्रोफाईल हे अतिशय महत्वाचं असतं. आणि ते त्याच्या थ्रू आपण डेमॉन्स्ट्रेट करतो की हीच व्यक्ती तिथे योग्य का आहे आणि तीच व्यक्ती हे काम का करू शकते, जेणेकरून तुमच्या लोकल एम्प्लॉईला आम्ही हे करत नाही आहोत, आम्ही त्याचा जॉब स्नॅच करत नाही आहोत, त्याचा जॉब स्नॅच नाही करत आहोत. आणि म्हणून ही सगळी खबरदारी घ्यावी लागते. आणि मग त्याच्या अनुषंगाने मग डॉक्युमेंटेशनची पूर्तता, मग मार्कशीट्स असतील, त्याचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल, त्याचं जॉब डिस्क्रिप्शन असेल, त्याचं मिनिमम सॅलरी रिक्वायरमेंट आपण कमिटमेंट देतोय का नाही, त्याचं स्टॅच्युटरी कंप्लायन्स कोण करणार आहे, तिथे पेरोल कोण रन करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपण त्या वर्क परमिट प्रोसेसिंगला सुरुवात करतो. ओके. शशी, शेंगेन कंट्रीज बद्दल आम्ही नेहमी ऐकतो, तर शेंगेन कंट्रीज म्हणजे काय आणि त्याचा विजा कसा मिळवतात? माझ्या प्रेक्षकांना हे नक्की ऐकायला आवडेल. मलाही सांगायला आवडेल. शेंगन स्टेट्स नावाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आजच्या घडीला साधारण 27 ते 28 कंट्रीज समाविष्ट आहेत. मुळात शेंगन स्टेट हा 1985 साली 5 देशांनी मिळून त्याची स्थापना केली होती. त्याच्यामध्ये नेदरलँड्स असेल, सायप्रस असेल, नाही, त्या 5 कंट्री वेगळ्या. त्या 1985 साली ते स्थापन झालं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक एक कंट्री ऍड होत गेली. जसं 1992 साली फाळणी झाली याची झेकोस्लोवाकियाची, झेक रिपब्लिक वेगळं झालं आणि स्लोवाक रिपब्लिक वेगळं झालं. आता त्याच्यानंतर मग ह्या दोन्ही कंट्रीज ज्या होत्या ह्या शेंगन स्टेट्स मध्ये नव्हत्या, त्या अलीकडे काही वर्षांपूर्वी शेंगन स्टेट्स मध्ये आल्या. आता शेंगन स्टेटचा व्हिसा मिळवणं, ज्या वेळेला तुम्हाला शेंगन व्हिसा मिळतो त्यावेळेला तुम्ही ह्या 28 कंट्रीज मध्ये कधी फिरू शकता, प्रोव्हाइडेड यू हॅव मल्टिपल एंट्री व्हिसा. त्याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक सिंगल एंट्री व्हिसा असतो आणि एक मल्टिपल एंट्री व्हिसा असतो. तुम्ही इटालीमध्ये गेलात, सिंगल एंट्री व्हिसा असेल, इटालीमधून बाहेर पडलात तर तुम्हाला परत इटालीमध्ये जाण्यासाठी वेगळा व्हिसा घ्यावा लागेल. पण हेच जर का तुमच्याकडे मल्टिपल एंट्री व्हिसा असेल तर तुम्ही ह्या कुठल्याही कंट्रीजमध्ये 28 शेंगन स्टेट्समध्ये जाऊ शकता. कुठल्याही कंट्रीजला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तो शेंगन व्हिसा मिळतो. पण तो 2 इयर्स मध्ये साठी असतो की 5 इयर्स साठी असतो, असं पण काही असतं ना? हो. आता त्याच्यासाठी कसं आहे की ते तुम्हाला व्हिसा ऑफिसरला कन्व्हिन्स करावं लागतं की तुम्हाला 2 वर्षाचा कशासाठी पाहिजे. जनरली ज्या वेळेला बिझनेस ट्रॅव्हलर्स असतात त्यावेळेला त्यांच्या बिझनेस मीटिंगसाठी ते जातात, त्यामुळे 3 महिने पुरेसा असतो. परंतु सीईओ लेवलची माणसं असतात, व्हाईस प्रेसिडेंट लेवलची माणसं असतात, HR हेड्स असतात, त्यांना शॉर्ट नोटीसवर जावं लागतं एखाद्या क्लायंट बरोबर मीटिंग करायला. मग प्रत्येक वेळेला 3-3 महिन्याचा व्हिसा घ्यायचा, त्याच्यासाठी पैसे पण जातात, वेळ पण जातो. म्हणून मग त्यावेळेला आम्ही काय करतो, आम्ही हा सल्ला देतो, आम्ही तसं लेटर ड्राफ्ट करून देतो कन्व्हिन्सिंग टू व्हिसा ऑफिसर की ह्या पोझिशनची ही व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला शॉर्ट नोटीसवर जावं लागू शकतं आणि म्हणून तुम्ही 2 वर्षाचा द्या. आता ह्याच्यामध्ये शेंगन स्टेटचा एक महत्वाचा रूल असा आहे की जरी तुमच्याकडे 2 वर्षाचा मल्टिपल एंट्री व्हिसा असला तरी सुद्धा तुम्ही 180 दिवसामध्ये फक्त 90 दिवसाच तिथे राहू शकता. त्याच्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही राहू शकत नाही. भले तुमचा व्हिसा 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, पण तुम्ही फक्त 90 दिवस ऍट अ स्ट्रेस राहू शकता किंवा मग तुकड्या राहू शकता, जाता येता. पण मग त्याच्याकरता तुम्हाला परत मल्टिपल एंट्री व्हिसा असणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शेंगन व्हिसा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की तुम्हाला 4 देशांमध्ये जायचंय शेंगन स्टेट्स मधल्या, तर त्या 4 देशांमध्ये पहिली एंट्री तुमची पोर्ट ऑफ एंट्री पहिली कुठला देश असणार आहे त्या एम्बसीला तुम्हाला अप्लाय करायला लागतं. एक समजा आता फ्रान्स, जर्मनी, इटली अशा 3 देशांना तुम्हाला व्हिजिट करायचे, तर आता फ्रान्समध्ये जर का पहिल्यांदा तुम्ही पॅरिसला जाणार असाल तर तुम्हाला फ्रेंच एम्बसीला अप्लाय करायला लागेल. परंतु फ्रान्सला तुम्ही 2 दिवस राहणार आहात आणि जर्मनीमध्ये 6 दिवस राहणार आहात तर तुम्हाला जर्मन एम्बसीला कॉन्टॅक्ट करायला लागेल. प्रत्येक वेळी परत करावं लागतं? नाही, मला शेंगन स्टेट 28 देश आहेत, मग मला 4 कंट्रीज मध्ये जायचंय, तर मग कुठल्या कंट्रीला मी व्हिसा अप्लाय करायला पाहिजे याच्याकरता हे सांगितलं मी की एक तर ज्या कंट्रीमध्ये जास्त ड्युरेशन तुम्ही राहणार आहात तिथे करावं लागेल, त्या कंट्रीला, त्या एम्बसीला तुम्हाला करावं लागेल, किंवा तुमची फर्स्ट पोर्ट ऑफ एंट्री. आता सगळ्याकडे तुम्ही 3-3 दिवस राहणार असाल तर पहिले ज्या देशात जाणार आहात त्या देशाच्या एम्बसीला तुम्हाला व्हिसा अप्लाय करायला लागेल. ओके. नवीन गोष्टी कळल्या. अमेरिकन व्हिसा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे, तर
तुझी कंपनी हा विजा मिळवून देण्यासाठी किंवा हे कोणकोणत्या प्रकारचा विजा मिळवून देण्यासाठी मदत करते? जसं मी म्हटलं तसं की मी आमची कंपनी कॉर्पोरेट इमिग्रेशन सांभाळते. त्या अनुषंगाने प्रायमरीली 2 टाईप ऑफ विजाज अमेरिकेचे आम्ही कॉर्पोरेटसाठी करतो. एक H1 विजा आणि दुसरा L1 विजा. आता H1 विजा हा अमेरिकन कंपनी स्पॉन्सर्ड विजा असतो. इव्हन L1 सुद्धा पिटिशनर म्हणतो आपण त्याला, लोकल जो एम्प्लॉयर USCIS ला अप्लाय करतो त्या विजासाठी पर्टिक्युलर, तर तो H1 किंवा L1. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे की समजा अमेरिकन कंपनी आहे आणि त्या कंपनीला तुझ्या सर्व्हिसेस हायर करायच्यात, तर ती फ्रेश अपॉइंटमेंट होते. त्यामुळे मग तुझं सिलेक्शन होतं आणि मग त्यांचा तुझा H1 USCIS थ्रू प्रोसेस केला जातो. आता त्याच्यामध्ये सुद्धा कंडिशन्स अशा आहेत की एक कोटा नावाचा प्रकार आहे. 65,000च फक्त H1 वर्ल्ड वाईड इश्यू केले जातात अमेरिकेकडून. त्याच्यात सुद्धा लॉटरी सिस्टीम आहे जी 5 एप्रिलला निघते दरवर्षी. त्या लॉटरी सिस्टीम मध्ये जर का तुझी लॉटरी लागली, तुझा नंबर निघाला, तर यू बिकम एलिजिबल फॉर गेटिंग युअर H1 विजा प्रोसेस्ड. समजा लॉटरीमध्ये नाही लागला तर प्रश्नच नाही, म्हणजे विजा प्रोसेस होणारच नाही तुझा. पण लागला आणि मग विजा प्रोसेसिंग सुरू झालं तर नॉर्मली 2 ते 2.5 महिने लागतात विजा अप्रुव्हल येण्यासाठी. आता मेटिक्युलसली US एम्बसी USCIS ही संस्था, जी गव्हर्नमेंट संस्था आहे अमेरिकेची, जी इमिग्रेशन रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटीज बघते, तर ती मेटिक्युलसली तुझं जॉब प्रोफाईल, तुझा एक्सपिरियन्स, तुझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, स्पेशल स्किल्स काय आहेत हे सगळं बघून इफ दे गेट सॅटिस्फाईड तर तुझं अप्रूव्ह होतं. अदरवाईज त्यांना असं वाटतं की डायरेक्टली रिजेक्ट करण्यापेक्षा आपण अजून एक संधी देऊया, आणि म्हणून मग त्याला एक RFE नावाचा प्रकार असतो, म्हणजे रेफरन्स फॉर फर्दर एव्हिडन्स, ज्याच्यामध्ये आम्ही तुमची केस तपासलेली आहे पण आम्ही अजून पूर्ण समाधानी झालेलो नाही आहोत की तुम्हाला हा विजा का द्यावा आम्ही. मग त्याच्याकरता आणखीन काही प्रश्न विचारले जातात आणि मग त्याची समाधानकारक उत्तरं जर का दिली तर मग तुम्ही RFE पण क्लिअर करता आणि मग तुमचा विजा अप्रूव्ह होतो. मग तो I-797, I-129 लेबर कन्फर्मेशन वगैरे हा तो सेट असतो, तो सगळा USCIS मधनं तुम्हाला ओरिजिनल येतो. तो आल्यानंतर मग इथे तुम्हाला US एम्बसीला, मग डिपेंड्स, तुम्ही आता बँगलोरमध्ये असाल, दिल्लीमध्ये असाल तर ज्युरिस्डिक्शन वाईज तुम्हाला त्या त्या एम्बसीला अप्लाय करावं लागतं. आणि मग तो एकदा विजा स्टॅम्प झाला, आता हे झालं H1चं, तो स्टॅम्प झाला की मग तुम्ही जाऊ शकता. H1 विजा हा स्टॅम्प होतो तुम्हाला डायरेक्ट 3 वर्षाकरता पासपोर्टवर. हा, आता तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं प्रोजेक्ट जर का संपलं नाही तर तुम्हाला तिथेच राहून सुद्धा एक्सटेंड करता येतो. पण मग तुमचा एक्सटेंड झालेला असतो, तुम्ही लिगली तिथे वास्तव्य करू शकता 3 वर्षानंतर सुद्धा अप्रूव्ह झाल्यानंतर. परंतु ज्या वेळेला 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी तुम्ही भारतात येता त्यावेळेला परत जाण्यासाठी तुमच्याकडे स्टॅम्प विजा नसतो, तो तुम्हाला परत स्टॅम्प करावा लागतो आणि मग तुम्हाला व्हॅलिडिटी पुढची 3 वर्ष आहे. 3 वर्ष, तर त्या व्हॅलिडिटी पर्यंत तुम्हाला तो विजा स्टॅम्प करून परत मग तुम्हाला अमेरिकेला जावं लागतं, जाता येतं. हे झालं H1चं. L1 म्हणजे इंट्रा कंपनी ट्रान्सफर. मगाशी आपण म्हटलं तसं की इकडच्या कंपनीची तुमची तिकडे जर का ब्रांच असेल तर तुम्ही इंट्रा कंपनी ट्रान्सफर, हा युरोपियन टर्मिनॉलॉजी आहे, ICT त्याला म्हणतात, पण अमेरिकन कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला L1 म्हणतात. आता L1 मध्ये सुद्धा L1A आणि L1B असे 2 प्रकार आहेत. L1A हे मॅनेजरियल कॅडरसाठी आहे आणि L1B हे स्पेशलाइज्ड वर्कर. ओके. आता तो एक्झिक्युटिव्ह जरी असला तरी सुद्धा त्याला तिथे वर्करच म्हणतात. त्यामुळे तो कितीही नॉलेजेबल असू दे, डिप्लोमा डिग्री होल्डर असू दे, पोस्ट ग्रॅज्युएट असू दे, तो त्यांच्या दृष्टीने स्पेशलाइज स्किल आहे त्याच्याकडे, त्यामुळे तो स्पेशलाइज्ड वर्कर आहे. तर तो L1B. L1A म्हणजे हा मॅनेजरियल कॅटेगरीचा विजा आहे, त्याला पॉवर खूप आहेत. मग तुम्ही L1 ज्या वेळेला L1A अप्लाय करता, L1A मॅनेजरियल पोझिशन मध्ये तुम्ही ज्या वेळेला अप्लाय करता त्यावेळेला तुमची इंडियन कंपनीमध्ये पोझिशन काय आहे, तुम्हाला अप्रेझल घ्यायचे राईट्स आहेत का, तुम्हाला हायर फायर करायचे राईट्स आहेत का, तुम्हाला मॅनेजमेंट डिसिजन्स मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे का, या सगळ्या गोष्टी आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स काय आहे हे सगळं बघून मग L1A साठी पहिलं आमची लॉयर असेसमेंट करते की एलिजिबल आहे का हा L1A साठी. तिने जर का सांगितलं आमच्या लॉयरने की नाही तुम्ही L1A करू तुम्ही म्हणत असाल तर, पण गॅरंटी नाही तो मिळेल याची, त्यामुळे तुम्ही L1B करा. आणि एकदा जर का आमची लॉयर
कन्फर्म असतील की येस वी कॅन प्रोसीड. आता आम्ही रिसेंटलीच एक L1 केला. आता L1 हा विजा जर का करायचा असेल, जो मी म्हटलं की इंट्रा कंपनी ट्रान्सफर, तर ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही इकडच्या कंपनी बरोबर कमीत कमी 1 वर्ष काम केलेलं असलं पाहिजे. तुम्ही आज जॉईन झालात, एम्प्लॉयरला पाठवायचं, तुम्हाला स्किल सेट मिळालेत, पूजाचे चांगले स्किल सेट आहेत, अमेरिकन प्रोजेक्ट आहे, तिचे स्किल मॅच होत आहेत, आज तिला घेऊया आपण रोलवर, तसं ऑन बोर्डिंग करूया आणि उद्या तिला पाठवूया L1 वर, पण तसं होत नाही. 1 वर्ष तरी 1 वर्ष कमीत कमी कन्झिक्युटिव्ह 1 year इन प्रिव्हियस 3 years तुमचं काम असलेलं पाहिजे तिथे. कारण मग तुम्हाला मग ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी 12 महिन्याच्या पेस्लिप्स, कन्झिक्युटिव्ह पेस्लिप्स तुम्हाला द्यावे लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक ऍडव्हान्टेज हा आहे L1 चा की तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला 1 एप्रिल कोटा सिस्टीम, लॉटरी सिस्टीम वगैरे नथिंग डुईंग, नो भानगड. तुम्ही कधीही L1 विजा प्रोसेस करू शकता. दुसरी गोष्ट, फक्त L1 विजाचा डिसएडव्हान्टेज हा आहे की तुम्ही L1 केल्यानंतर त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीमध्येच काम करावं लागतं. तुम्ही दुसऱ्या क्लायंटकडे काम करू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की लोक म्हणतात की फास्ट ट्रॅक म्हणतो आपण, फास्ट ट्रॅक विजा. तर इथे सुद्धा तो कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण US कॉन्टेक्स्ट मध्ये प्रीमियम प्रोसेसिंग म्हणतात. H1 असेल, L1 असेल, तुम्ही जर का प्रीमियम प्रोसेसिंग, त्याच्यासाठी ऍडिशनल ऑफिशियल फी आहे. मग ती $2,000 असेल, $2,500 असेल, व्हॉट एव्हर, दे कीप चेंजिंग ओव्हर द पिरियड. पण प्रीमियम प्रोसेसिंगचा ऍडव्हान्टेज हा आहे की तुम्हाला रिझल्ट 15 दिवसात मिळतो. एरवी तुम्हाला 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने थांबायला लागतं. मग तुम्ही जर का शुअर असाल की ह्याचं कॅन्डिडेटचर स्ट्रॉंग आहे, वी कॅन गो फॉर प्रीमियम प्रोसेसिंग, वी डोंट माइंड पेइंग ऍडिशनल $2,500. गो फॉर इट. आणि मग ते अप्रुव्हल मिळतं आणि 15 दिवस म्हणजे तेवढा तो लीड टाइम बिझनेसचा वाचतो. तेवढ्या लवकर त्या रिसोर्सला तिकडे पाठवता येतं. हे सगळं काम तुमचं लिगली होतं ना? ऍब्सोल्युटली. म्हणजे आवर कंपनी डझंट कॉम्प्रोमाइज ऑन लिगॅलिटीज, स्टॅच्युटरी कंप्लायन्स वी इन्शुअर. इव्हन क्लायंट पण करतंय की नाही ते सुद्धा आम्ही बघतो. आणि व्हॅल्यूज आणि एथिक्स ओरिएंटेड कंपनी आहे आमची. आता हे सगळं झालं कॉर्पोरेट्स. आता तू म्हणालीस मगाशी जिव्हाळ्याचा विषय हा की माझी मुलगी तिकडे अमेरिकेत आहे, तिला आता मुलगा झालाय, बघायला कोणी नाही, मला जायला पाहिजे आई म्हणून, मला वडील म्हणून जायला पाहिजे, मला सून म्हणून जायला पाहिजे. तर ह्याच्या आता कॉन्व्होकेशन आहे आमच्या मुलाचं तिकडे, तर आम्हाला जायचंय तिथे. बरोबर. तर मग ह्याच्याकरता मग तुम्हाला B1, B2 विजा असतो. B1 बेसिकली फॉर बिझनेस, B2 इज फॉर टुरिस्ट. ओके. पण जनरली लोक B1, B2 म्हणजे तुम्हाला विजा पण मिळतो तो सुद्धा B1, B2 असाच मिळतो, विच वी अप्लाय फॉर. आणि मग असं ज्या वेळेला कोणी असतात आणि ते मला कॉल करतात, त्यांना कोणाला तरी कळतं की बारे शशी करंदीकर हे काम करतात, मग ते मला कॉल करतात आणि सांगतात की अहो ते बँकेत किती पैसे ठेवायला लागतात हो. हा प्रश्न इतका मला हसू येतं. किती दाखवायचे? तर मी सांगतो जेवढे आहे तेवढे दाखवायचे. नाही आम्ही असं ऐकलंय की 2 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये ठेवले तर. अहो तो विजा ऑफिसर दुधखुळा नाहीये. तुम्ही जर का नोकरी करत असाल किंवा बिझनेस करत असाल तर तुमचं एक फिक्स इन्कम असतं. मग तुमचं बँक स्टेटमेंट वरनं कळतं की तुमचा ट्रेंड इन्कमचा काय आहे, एक्सपेंडिचरचा ट्रेंड काय आहे. सडनली 5 लाख रुपये कुठून तरी आले तर ते संशयास्पद नाही का? आणि मी नेहमी माझ्या क्लायंटना सांगतो, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. खरंय. तुम्ही जर का ऑनेस्ट असाल तर तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढतो. तुम्हाला चेहऱ्यावरती दिसतं. ज्या वेळेला व्हेन यू मॅनिप्युलेट थिंग्स, आपण काही अट्टल खोटारडे नाही होत, त्यामुळे आपल्याला खोटंच बोलता येत नाही. पहिली गोष्ट, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना खोटं बोलता येत नाही. खोटं बोलायला गेलो तर ते चेहऱ्यावर लगेच दिसतं आणि मग तो विजा ऑफिसर बरोबर तुम्हाला तिथे पकडतो. तुमची गडबड होती. हे एक म्हणजे हा जसा भ्रम आहे की किती पैसे दाखवावे, तसं आणखीन एक आहे की खूप डॉक्युमेंट्स घेऊन गेली तर विजा मिळेल. मुळीच नाही. तुम्हाला जी डॉक्युमेंट्स, मुळात विजा ऑफिसरचं तुमची काही दुश्मनी नाहीये, त्याला तुम्हाला विजा द्यायचा आहे. मग त्याला तो तुम्हाला विजा देण्यासाठी तुम्ही त्याला मदत करा, जे काय रिक्वायरमेंट असेल. मग मदत काय करायची? पहिली गोष्ट, प्रत्येक एम्बसीला हा कन्सर्न असतो की हा ऍप्लिकंट परत भारतात येईल ना.
तो तिकडे कायमचा राहणार नाही ना, हे तपासून बघतात आणि म्हणून तो इंटरव्ह्यू असतो. आता हा जो इंटरव्ह्यू तिथे घेतला तो एकतर हाईप केलेला आहे, जिव्हाळ्याचा विषय जरी असला तरी तेवढीच भीती पण असते की अरे तिथे गेल्यानंतर काय होईल. मग आम्ही काय करतो, मी मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. मी B1 B2 विजाची एंड टू एंड सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. म्हणजे मी रादर माझ्याकडे लॅपटॉप आहे, उद्या तुझा विजा जर का करायचा असेल तर मी माझा लॅपटॉप घेऊन तुझ्या घरी येणार, तुझ्या बरोबर बसून DS-160 ऑनलाईन भरणार, तुझ्या बरोबर बसून तो सबमिट करणार, त्याच्यानंतर तुझं प्रोफाईल क्रिएट करणार, DS कन्फर्मेशन कोड असतो तो जनरेट करणार, आणि कागदांची पूर्तता काय लागेल, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. जनरली असं लक्षात आलेलं आहे की अनमॅरिड यंग मुलगा मुलगी असेल तर त्यांचा B1 B2 पटकन अप्रूव्ह होत नाही. त्याचं कारण गॅरंटी नसते की परत येईल का नाही, तिकडेच एखाद्या अमेरिकन बरोबर, त्यामुळे चान्सेस कमी असतात. पण मग त्याचा सुद्धा मार्ग आहे की समजा आता तरुण मुलगी आहे, समजा तुझी मुलगी आहे, समजा आपण धरू यंग आहे, अनमॅरिड आहे, पण ती नोकरी करते. मग त्याच्यातनं एक मी मार्गदर्शन असं करतो की तू लिव्ह ऍप्लिकेशन सँक्शन करून घे, ते सँक्शन लेटर घे, एम्प्लॉयर कडनं एक कन्फर्मेशन लेटर घे की यू आर बोनाफाईड एम्प्लॉई ऑफ दिस कंपनी. ते जे काही ड्राफ्ट असेल ते सुद्धा मी करून देतो की इंडिव्हिज्युअल ओनली इज नॉट रिस्पॉन्सिबल बट देर इज समबडी एल्स रिस्पॉन्सिबल फॉर हर टू कम बॅक. आणि बिसाइड्स दॅट तुम्हाला तुमच्या मायदेशामध्ये स्ट्रॉंग रूट्स काय आहेत हे ज्यावेळी तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करता त्यावेळी तुम्हाला विजा मिळणं सोपं जातं. आणि मग तिथे गेल्यानंतर काय होईल, मग कसे प्रश्न विचारतील, मग कशी उत्तरं द्यायची, हे जे सगळे प्रश्न आहेत ह्याच्यासाठी मी मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. आणि त्या मॉक इंटरव्ह्यूचा उद्देशच हा असतो की तिकडे जे एन्व्हायरमेंट अनुभवणार आहे तो ऍप्लिकंट ते मी इथे आधीच क्रिएट करतो. आणि मग तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एखादा तुमचा जो रेप्टायलियन ब्रेन आहे की एखादा आवाज ऐकला तर तो पूर्वी ऐकलेला असतो की हा फटाक्याचा आवाज आहे ना, हा बॉम्बचा नाही, तो वेगळे असतात तसाच आवाज नाही हा, तर तुम्ही म्हणता ठीक आहे. तसंच ह्या वातावरणात त्या वातावरणात गेल्यानंतर अरे हे वातावरण आपण ऐकलं, त्यामुळे ऑटोमॅटिकली कम्फर्ट लेवल वाढते, कॉन्फिडन्स वाढतो. आणि मग तो कॉन्फिडन्स आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी काय करावं ते मी मॉक इंटरव्ह्यू मध्ये सांगतो. तर ह्या सगळ्या गोष्टी माझी कंपनी US विजाच्या संदर्भात काम करते. बापरे, केवढं सगळं आहे. खूपच छान माहिती मिळाली. थँक्यू शशी, तू इथे आलास आणि खूप छान माहिती आम्हाला सांगितलीस. माझ्या प्रेक्षकांना सुद्धा ती आवडेल याची खात्री आहे मला. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. इनफॅक्ट मी तुझे आभार मानायला पाहिजेत. आपलं खूप दिवस चाललेलं होतं की आपल्याला हे करायचंय. आज तो योग, ती संधी साधून आली आणि मलाही खूप बरं वाटलं. तुझ्या प्रेक्षकांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी मनापासून ही सगळी माहिती माझी ऐकली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.